नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नगरसेविका श्रीदेवीताई फुलारे यांच्या पुढाकारातून महिला दिनी आरोग्य शिबिराचे आयोजन। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोकप्रिय नगरसेविका सौ श्रीदेवीताई जॉन अण्णा फुलारे तसेच सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम जुनी मिल विष्णू चाळ येथील लक्ष्मी पापड उद्योग येथे उत्साहात पार पडला। लक्ष्मी विष्णू चाळ मधील महिला देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात सौ मोनिका कोठे, धनश्रीताई कोंड्याल आणि सौ श्रीदेवीताई जॉन फुलारे यांच्या शुभ हस्ते महालक्ष्मी पूजनाने करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ मोनिकाताई कोठे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ माधुरीताई देवकर उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ धनश्रीताई कोंड्याल उपस्थित होत्या। उद्घाटनानंतर प्रभाग क्रमांक 15च्या वतीने नगरसेविका सौ श्रीदेवीताई फुलारे यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत व सत्कार केला। यावेळी सोलापूर महानगरपालिकेतील महिला डॉक्टर्स, नर्स, आशा वर्कर, सफाई महिला कर्मचारी, पापड उद्योगातील महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच परिसरातील ज्येष्ठ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली, तसेच महिलांचा उत्साहही यावेळी वाढला। या मोफत आरोग्य शिबिरामध्ये बालरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, महिलांसाठी आरोग्य तपासणी, दंत तपासणी, रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी तज्ञ डॉक्टर्स कडून करण्यात आले। या शिबिराचा लाभ जवळपास 500हून अधिक महिलांनी घेतला। या कार्यक्रमाला तब्बल 1000हून अधिक महिलांची उपस्थिती होती। हा कार्यक्रम संबंधित प्रभागात घेतल्याबद्दल येथील नागरिकांनी श्रीदेवीताई जॉन फुलारे यांचे आभार मानले। सदर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू डोंगरे, सचिन कांबळे यांनी परिश्रम घेतले। सर्व महिलांनी सर्वांचे मनोगत व्यक्त केले। आपल्या पापड कारखान्याच्या सुद्धा सर्व महिलांचं मनामधल्या ज्या भावना होत्या, ज्या मनोगत होतं त्यांनी व्यक्त केले की त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत की सर्व महिलांचं खूप चांगलं कल्याण व्हावं, महिला आयुष्यामध्ये आणि भविष्य काळामध्ये महिला पुढे जावं असं प्रत्येक स्त्रियांना वाटायला बघतात। आणि मी एक स्त्रीच असल्यासारखी आणि स्त्रीचं मन काय राहतं ते एक स्त्रीच जाणू शकते। आपण बघतो की आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्व लक्ष्मी प्रभागामध्ये आपण माळा म्हणा, इकडचा प्रभाग असू द्या, प्रभाग 15च्या ज्या काय आपल्या महिला आहेत की मी एक ठरवलं की मनामध्ये की आपल्या महिला कधी आरोग्याची देखभाल करत नाहीत। महिला सतत आपल्या कामामध्ये राहायला बघतात व्यस्त। त्यामुळे आपण जे महानगरपालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत आपले माने मॅडम, त्याही येणार होत्या कारण त्यांना जुने केसेस असल्यामुळे त्या मॅडम पुढे गेल्या। आणि आपल्या फक्त की सोलापूर शहराचे पद्धती आपलं देवेंद्र दादा कोटे, आज आपण बघतो की आपल्या प्रभागामधले सर्व राजभाऊ डोंगरे असू द्या आणि आपले गुरुजी असू द्या, सर्व आणि जे माझ्या माता महिलांचे पापड कारखान्याचे आणि आपले जे राजाभाऊ डोंगरेंचे जे मातोश्री आहेत की खरंच की त्यांचेही मनापासून आपण स्वागत आभार व्यक्त केले पाहिजे। तर स्त्री शक्तीचा एक खूप मोठा आदर विश्वास असला की आपण महिला आहे म्हणून तर सर्व कुटुंब आहे ना, आणि सर्व कुटुंबाला जोडणारी नाळ कोण महिला। जिथं जाय तिथं देवीचं ते स्थान आपण फक्त की 9 दिवसाच्या ज्या आपण उपासनाला बघतो की दुर्गेचे रूप म्हणून 9 दिवसाचे 9 दुर्गा, कारण तेही महिला असतात की महिलांना खूप मोठा सिंहाचा वाटा दिलेला आहे की त्यामुळे आपण सर्व महिला आहे। आणि हा जागतिक दिवस महिला दिवस 8 मार्च नसता, कारण की रोजचा महिलांसाठी साजरा व्हावा असं मला वाटायला बघते की एक महिला असण्यासाठी तुम्हाला सर्व महिलांच्या ज्या काय म्हणणं आहे मी जाणून घ्यायचे प्रयत्न करते। आणि ज्या काय आपण महिलांसाठी योजना असू द्या या सुद्धा आपण त्या माध्यमातून मी आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून ज्या काही स्कीम आहेत आता कालच्या त्यांचा संकल्प होता की अनेक प्रत्येक समाजामध्ये त्या लोकांना प्रत्येक उद्योगामध्ये चांभार असू द्या, डोर असू द्या, मराठा समाजाच्या इतर समाजामध्ये ज्या काही योजना असतात त्या योजनेसाठी जे स्कीम ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। आपण घ्यायला सांगूया, आपल्या आमदार साहेबांना सांगू। आज आपण बघतो की राजाभाऊ डोंगरे यांनी सुद्धा त्यांची एक कहाणी मला सांगितली की पूर्णपणे त्यांच्या जे कुटुंबाचे त्यांच्यासोबत घडलेलं ते खरं तर खूप दुःखच असल्यावर काय, कारण की आज यांनी एवढा मोठा ज्या महिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून सनी हा मोठा पापड कारखाना उभा केला। आणि खरं तर मी त्यांच्या राजाभाऊचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त की त्यांनी ही माझी एक मला बहीण एक मुलगी समजून सनी त्यांनी माझ्यासोबत राहून सनी या कार्यक्रमामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा असल्यावर काय त्यांनी महिलांसाठी सहकार्य केलेत माझ्यासोबत राहून सनी। आणि आपण महिला सर्व या ठिकाणी आल्यामध्ये सर्व पापड कारखान्याच्या
तुमच्या सर्व महिलांचे आणि सर्व मळ्यातल्या तळ्यातल्या सगळ्याच महिला प्रत्येक जिल्ह्याचं नाव जर घेतलं त्यामुळे सर्व महिलांचे आज मला तुम्ही निवडून दिलात आणि खरं तर मी तुमचे खूप खूप मनापासून आवडते की तुम्ही एक महिला म्हणून महिलेच्या पाठीशी राहिल्याबद्दल सर्व महिलांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते.